देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त झाले आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी घराघरात जाऊन प्रत्यक्ष भेटी घेत मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून अनुसूचित जाती जमाती, महिला राखीव प्रवर्गातून चित्रा जगन्नाथ तांदळे, नागरिकांचा मागास वर्गातून सौ रोहिणी बापूशेठ पिंगळे, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून श्री बापू विश्वनाथ काकडे, तसेच सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून श्री मनीष उर्फ शंभू सुनील बागुल हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। हे सर्व उमेदवार आपल्या प्रभागात घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत असून विकासाचे उद्दिष्ट आणि भविष्यातील आराखडा मतदारांसमोर मांडत आहेत। प्रचारादरम्यान प्रभागातील जनतेकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामकाजावर नागरिकांनी विश्वास व्यक्त केला असून त्यामुळे भारतीय जनता पार्टीबद्दल जनतेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर मतदारांकडून विजयाची खात्री उमेदवारांना दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे। आता येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे। या निकालातून प्रभाग क्रमांक 6 मधील जनतेचा कौल स्पष्ट होणार आहे। देवराज न्यूज प्रतिनिधी मिलिंद चिखलेकर।